1000-1200 रुपये डझन मिळणारा कोकणचा राजा हापूस आंबा बाजारात दाखल झालाय। बाजारात हापूस आंब्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे इतर आंबेही मिळतात आणि मग त्यात आपला गोंधळ होतो की प्युअर हापूस कुठला। तर या टिप्सनी ओळखा प्युअर हापूस आंबा। तर हे बघा, हा खात्रीशीर असा हापूस आंबा आहे। माझ्या बहिणीच्या बागेतला आहे, त्यामुळे अगदी खात्रीने सांगू शकते की कसा ओळखायचा। तर हापूस आंबा ओळखण्याची पहिली ट्रिक म्हणजे त्याचा देठ पूर्ण काळा असतो आणि सुकलेला असतो। जेवढा देठ सुकलेला तेवढा आंबा आतमध्ये गोड असतो आणि हापूस आंब्याला अशा सुरकुत्या असतात। तो पिकल्यानंतर जर आपण चिरायला घेतला ना तर आतला गर अगदी घट्ट असतो, अगदी त्याच्या वड्या पडतील असा तो दिसतो। हा खरा हापूस आंबा। हे बघा, तुम्ही आता बघा चिरल्यानंतर त्याचं साल कसं निघतं ते, आणि आतमधला गर मऊ असतो आणि हो, चिरल्या चिरल्या त्याचा जो वास येतो ना, त्या वासावरच खरं तर हापूस आंबा ओळखायचा। देठाचा वास घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग असा आंब्याचा वास आला ना की ओळखायचं की हा हापूस आंबा आहे। आणि ही दुसरी पुढची ट्रिक म्हणजे आंब्याची साल। आंब्याची साल एकदम पातळ असते। जेवढी आंब्याची साल पातळ ना तेवढा तो आंबा प्युअर असतो, म्हणजे प्युअर हापूस। आता हे बघा, मी तुम्हाला गर काढून दाखवला, गराच्या कशा वड्या पडतात, तो एकदम घट्ट आहे। केशरी आंब्यासारखं केशर किंवा सूत हाताला लागत नाहीये आणि लोण्यासारखा मऊसूत। साल काढलं ना तर साल अगदी पातळ असं। शेवटच्या टोकापर्यंत सुरीनं खरडून जरी काढलं ना तरी तो गर निघताना त्याचा रस असा सैलसर पातळ पडत नाही, तर असे तुकडे तुकडे निघतात। आता हे बघा, हा आंबा आपल्याला रस करायचा आहे म्हणून घेतलेला आहे। तर तो पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवला आणि पिळायला जेव्हा घेतला ना त्यावेळेला टोकाकडच्या बाजूनी टोक काढल्यानंतर त्यामध्ये चीक अजिबात निघाला नाही। म्हणजे हा आंबा जो आहे तो एकतर हापूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण तयार आहे। आता तो पिळल्यानंतर तुम्हाला दाखवते की त्याच्या आतली कोय जी आहे ना ती केवढी आहे। प्युअर हापूस आंब्याच्या आतली कोय जी असते ना ती अगदी लहान असते आणि त्याला गर भरपूर असतो। हे जर का तुम्हाला सगळं मिळालं ना तर तुम्ही समजा की तुमची फसवणूक झालेली नाहीये। मिळालेला आंबा अगदी प्युअर हापूस आंबा आहे। अगदी घट्ट पिळून रस काढल्यानंतर असा रस त्याचा पडतो। आणि हे बघा, ही कोय, तर ही कोय पण ना त्याला गर भरपूर आहे। गर काढून घ्यायचा आणि आतली कोय बघायची। ही कोय एकदम छोटीशी आहे। तर या ट्रिक कशा वाटल्या ना ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो, फसवणुकीपासून वाचा। तर आता बघा, अगदी आईस्क्रीमचा गोळा काढावा ना तसा आंब्याचा गर निघतोय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करा।